आता आपण वैयक्तिक जी मालमत्ता आहे त्याच्याबद्दल बोलत होतो की एखादी समजा मिळवती स्त्री आहे तर तिला जर माहेरसाठी खर्च करायचा असेल तिच्या स्वतःच्या पैशांचा तर त्याला कसा हक्क असतो तिला? तिचा तो पूर्णपणे हक्क आहेच. मग अशी मी म्हटलं तसं की त्याच्यावर तिचा एक्सक्लुझिव्ह राईट आहे. जे काय ती जे पैसे कमवत असेल त्याचा विनियोग कसा करायचा हे ती पूर्णपणे ठरवू शकते. पण ते ठरवण्यामध्ये सासरच्या लोकांचा बराच विरोध असू शकतो. कारण त्यांची अपेक्षा असते की आता ती लग्न करून आपल्या घरात आली म्हणजे आपल्या घरातल्या गरजांना तिने प्राधान्य दिलं पाहिजे आणि घरी मागे वळून बघायला नाही पाहिजे आणि त्यांचं जे काय होईल ते त्यांचं त्यांनी बघून घ्यावं. पण ही झाली सामाजिक आणि कौटुंबिक मानसिकता. कायदा असं म्हणत नाही. कायदा तिची जबाबदारीही मानतो आणि ते ती म्हणू शकते की ही माझी जबाबदारी आहे, कायद्याने पण आहे आणि मला हे करायचं आहे, तुम्ही मला कोणी रोखू नका. बरोबर. मग तिचा जो पगार असेल तिने जे मिळवलेले कष्टाचे जे काही असेल तिच्याकडे संपत्ती त्याच्यावर पूर्णपणे तिचा हक्क असतो. पण त्याच्यासाठी तिला खंबीर राहावं लागतं. बरं.